नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया दुसरा राऊंड सुरू झालेला आहे. ऍडमिशन कसं घ्यायचं, तुमचं नाव लिस्टमध्ये आलंय की नाही हे कसं बघायचं, या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करूयात. आणि ज्या विद्यार्थ्यांचं नाव दुसऱ्या राऊंडला सुद्धा आलेलं नाहीये, दुसऱ्या लिस्टला सुद्धा आलेलं नाहीये, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर मित्रांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, पहिली जी फेरी आहे, पहिली फेरी झाली आणि पहिल्या फेरीची ऍडमिशन प्रक्रिया सुद्धा झालेली आहे. आता दुसरी फेरी जी आहे ती सुरू होत आहे. आणि आज जर तुम्ही तुमच्या लॉग इन केलं तुम्ही वेबसाईटवरती जाऊन, तर तुम्हाला तिथं दिसेल तुमचं नाव एखाद्या कॉलेजमध्ये आलं आहे की नाही. तर हे कसं बघायचं तर हे आपण आता बघूयात प्रत्यक्षामध्ये. तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, वेबसाईटवरती जायचं आहे आणि वेबसाईटवरती जाऊन लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही लॉग इन वरती क्लिक केलं तर लॉग इन वरती क्लिक केल्यावर तुम्हाला माहिती आहे, ही सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी येईल. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो लॉग इन आयडी आहे तो टाकायचा आहे, तुमचा पासवर्ड टाकायचा आणि इथं हे जे काही दिसतंय हे या ठिकाणी इथं टाकायचं. आणि इथे तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन येईल हिरव्या कलरमध्ये. तर या लॉग इनच्या हिरव्या कलरमध्ये जो ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपण इथे थोडंसं पुढे जाऊयात. यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुमचं म्हणजे सुरुवातीला डॅशबोर्ड हा दिसेल. इथं तुम्ही जी काही महत्वाची माहिती भरलेली आहे ती तुम्हाला इथं दिसेल सुरुवातीला. याच्यात आपल्याला काय करायचं, कॅप ऍडमिशन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. कॅप ऍडमिशन वर क्लिक केलं की कॅप अलॉटमेंट स्टेटस यावर आपल्याला क्लिक करायचं. ओके, इथं तुम्ही कॅप ऍडमिशन वर क्लिक केलं की इथं तुम्हाला दोन ऑप्शन येतील, एक कॅप अलॉटमेंट स्टेटस आणि कॅप ऍडमिनिस्ट्रेशन समरी. तर आपल्याला कॅप अलॉटमेंट स्टेटस वरती क्लिक करायचं आहे. आणि कॅप अलॉटमेंट स्टेटस वर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला इथं दिसेल राऊंड 2 जो आहे, रेग्युलर राऊंड 2. ओके, तर ह्या राऊंड 2 चं तुम्हाला स्टेटस या ठिकाणी दिसेल. इथे बघा तुमचं नाव दिसेल, तुमचा नंबर दिसेल, त्याचबरोबर तुमचं बर्थ डेट ही काही माहिती मिळेल. आणि त्याचबरोबर मेरिट लिस्ट 266 हे तुम्हाला दिसेल. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला अलॉटमेंट कॉलेज, जर एखाद्या कॉलेजमध्ये तुम्हाला तुमचं अलॉटमेंट झालं असेल तर इथं पटकन असं नाव येईल, कुठल्या कॉलेजमध्ये तुमचं अलॉटमेंट झालेलं आहे त्या कॉलेजचं नाव येईल. आणि त्याचबरोबर इथं स्ट्रीम कोड येईल. त्याचबरोबर इथं कुठल्या साईडला तुम्हाला ऍडमिशन मिळालं, ते एडेड का अनएडेड मध्ये मिळालेलं आहे ते, ही सगळी डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी. आणि अलॉटमेंट प्रेफरन्स नंबर कुठला 3, म्हणजे प्रेफरन्स नंबर 3 जो आहे त्या तिसऱ्या प्रेफरन्सला इथे अलॉटमेंट मिळालेला आहे. जर पहिल्या प्रेफरन्स नंबरला जर अलॉटमेंट जर तुमचं मिळालं, जर तुम्ही आता समजा इथे या विद्यार्थ्याला नसेल घ्यायचं ऍडमिशन, आता बघा अनएडेड मध्ये झालेलं आहे, फी कदाचित जास्त असेल, त्यामुळे त्याला असं वाटतं की नको मला नाही घ्यायचं ऍडमिशन, मी जरा थोडासा वाट बघतो आणि दुसऱ्या एखाद्या कॉलेजमध्ये माझं ऍडमिशन होतंय का तो एक मी प्रयत्न करतो. तर असं या ठिकाणी त्याला वाटू शकतं. तर म्हणजे नाही घेतलं तरी तो पुढे जाऊ शकतो जर त्याचं अलॉटमेंट नंबर प्रेफरन्स नंबर 3 मध्ये जर ऍडमिशन होत असेल तर. पण एखाद्या विद्यार्थ्याचा इथं प्रेफरन्स क्रमांक 1 आला, पहिल्याच पसंती क्रमांकामध्ये तुमचं ऍडमिशन होत असेल तर इथं ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे. जर नाही ऍडमिशन घेतलं तर पुढच्या ज्या काही 2 नियमित फेऱ्या आहेत त्या नियमित फेऱ्यांमध्ये आपलं ऍडमिशन होणार नाही. तर आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचंय, तर मग आता त्याने काय करायचं, तर त्यांनी थोडंसं स्क्रोल करत खाली यायचं, इथं खाली यायचं आणि खाली आलात. खाली आल्यानंतर इथं काही डॉक्युमेंट्स वगैरे आहेत आपले. अरे बापरे, क्या हो गया इथं, थांबा एक मिनिट, जरा पुढे गेलं आपलं, जरा जास्तच पुढे गेलेलं आहे, मागच्या काही बातम्या आहेत बघा. तर इथं काय करायचं आहे बघा, इथं काही कागदपत्र आहेत ती तुम्हाला अपलोड करायची. तिथं ऑलरेडी अपलोड केलेली आहेत कागदपत्र, जी काही आवश्यक कागदपत्र होती ती ऑलरेडी अपलोड केलेली आहेत मागे, त्याच्यामुळे इथं ती दाखवली. परंतु एखादं कागदपत्र अपलोड करायचं राहिलं असेल तर इथं तुम्ही अपलोड करून घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर काय करायचं, इथे एक तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची, एक प्रिंट अलॉटमेंट लेटर यावर जर क्लिक केली तर तुम्ही त्याची एक प्रिंट काढून घ्यायची, जेणेकरून ही प्रिंट तुम्हाला कॉलेजमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात ऍडमिशन घ्यायला जाल तेव्हा उपयोग करेल. आणि प्रोसीड फॉर ऍडमिशन वरती क्लिक करायचं आहे. तर म्हणजे तुमचं ऑनलाईन ऍडमिशन इथं कन्फर्म होईल. परंतु ही सगळी प्रक्रिया होत असताना कदाचित काही विद्यार्थ्यांना मेसेज येऊ शकतो की तुमचं अमुक अमुक कॉलेजमध्ये ऍडमिशन होत आहे, किंवा काही विद्यार्थ्यांना या संबंधित कॉलेजमधून कॉल सुद्धा येऊ शकतो. कारण त्या संबंधित कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन होणार आहे, ज्या विद्यार्थ्यांचं नाव त्या संबंधित कॉलेजच्या यादीमध्ये लागलेलं आहे, तर त्या विद्यार्थ्यांची लिस्ट आणि त्या विद्यार्थ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर ते ऑलरेडी त्या कॉलेजला जातात. मग त्या कॉलेजमधून तुम्हाला कदाचित फोन येऊ शकतो की बाबा तुमचं ऍडमिशन आमच्या कॉलेजमध्ये होत आहे,
तुम्ही या आणि ऍडमिशन घ्या. तर अशा प्रकारे तुम्हाला कॉल सुद्धा येऊ शकतो. म्हणजे एकंदरीत आता आता कॉल आल्यानंतर काय करायचं, किंवा बाबा इथं ऍडमिशन फॉर प्रोसिडवर केल्यावर काय करायचं, ऍडमिशन फॉर प्रोसिडवर केल्यानंतर तुमचं ऑनलाईन ऍडमिशन कन्फर्म झालं की तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जायचंय. त्या कॉलेजमध्ये हे जे काही तुम्ही डॉक्युमेंट इथं वरती सबमिट केलेले आहेत, हे सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जायचे तुम्हाला. खरे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत आणि ते ओरिजिनल डॉक्युमेंट त्या कॉलेजमध्ये दाखवायचे आणि फी भरायची आहे. जी काही फी असेल ती फी भरायची आणि ऍडमिशन घेऊन रिकामं व्हायचं आहे. तर एकंदरीत ही सगळी प्रक्रिया आहे ऍडमिशन घेण्यासाठी. ओके. आता पुढचा दुसरा आणि महत्वाचा मुद्दा, असे आपले काही विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालेलं नाहीये, ज्या विद्यार्थ्यांचं कुठल्याच कॉलेजमध्ये नाव आलेलं नाहीये. तर मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, आता ही फेरी होऊन द्यायची. ही झाल्यानंतर तिसऱ्या फेरीसाठी फॉर्म क्रमांक 2 भरणं चालू होईल आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून रजिस्ट्रेशनच नसेल केलं, तर ते विद्यार्थी सुद्धा नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतात. तर फॉर्म नंबर 2 भरताना कॉलेजचे जे काही तुम्ही पसंती क्रमांक आहे, कॉलेजची जी नावं आहेत, तर ती नावं काही इतर कॉलेजेसची नावं ऍड करा. तुम्ही कट ऑफ बघा वेगवेगळ्या कॉलेजेसचा किती झालेला आहे कट ऑफ. त्या अनुषंगाने तुम्ही प्रेफरन्स क्रमांक बदलू शकताय. त्या अनुषंगाने तुम्ही काही कॉलेजेसची नावे सुद्धा बदलू शकताय. तर ही काही महत्वाची माहिती होती आजच्या या चर्चेमध्ये. आणखी बघूयात काही मुलांचे प्रश्न आहेत का मागचे. ओके. तर आणखी काही मुलांचे प्रश्न आहेत की बाबा अजूनही फॉर्म भरलेला नाहीये, तर आता काय करायचं? तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरलेला नाहीये, तर त्या विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. आता समजा ही एक फेरी झाली, त्याच्यानंतर कदाचित संधी मिळेल नव्याने पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करण्याची. तर ते पुन्हा एकदा नव्याने तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि त्यानंतर मग तुम्ही फॉर्म क्रमांक 1 आणि 2 भरा. ओके. आणि आणखी एक मुलांचा प्रश्न होता की सर, दुसऱ्या राऊंडला आमचं नाव आलं नाही, तर आम्ही आता काय करायचं? मगाशी मी सांगितलं की दुसऱ्या राऊंडला जर तुमचं नाव आलं नसेल दुसऱ्या प्रवेश यादीमध्ये सुद्धा, तर काळजी करायची नाहीये, घाबरायचं नाहीये. तिसऱ्या प्रवेश यादीची आपण वाट बघायची आहे. पण तिसरी प्रवेश यादी लागण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. त्याच्यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी काही प्रेफरन्स क्रमांक भरलेले आहेत, कॉलेजेसची नावं, 2-3 कॉलेजेसचीच नावं काही मुलांनी टाकलेली आहे. तर इतर काही मुलांची नावं ऍड करा. तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावाच्या, शहराच्या आजूबाजूला इतर काही कॉलेजेस आहेत. त्या कॉलेजेसची कट ऑफ लिस्ट बघा आणि त्या कॉलेजेसची नावे सुद्धा या यादीमध्ये टाका, जेणेकरून तिकडेच तरी तुमचं नाव लागू शकतं, तिकडे तरी तुम्हाला संधी मिळू शकते. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी बघा आणि फॉर्म नंबर 2 जो आहे तो पुन्हा एकदा तुम्ही भरा. नक्कीच त्याचा फायदा होईल. आता तो फॉर्म नंबर 2 पुन्हा कसा भरायचा यावरती आपण नंतर चर्चा करूयात एकदा आपली ही दुसऱ्या फेरीची ऍडमिशन प्रक्रिया झाल्यानंतर. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बाय मित्रांनो, धन्यवाद.